हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक सर्कलवरचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर प्रॉब्लेम असा आहे, प्रूव्ह दॅट एनी 3 पॉईंट्स ऑन ए सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. सर्कलवरचे कुठलेही 3 पॉईंट एका रेषेवर असू शकणार नाहीत, हे सिद्ध करा. फर्स्ट वी ड्रॉ ए सर्कल. Suppose its center is O and suppose there are 3 points, any 3 points, suppose A, B, C. And we have to show these 3 points cannot be collinear. हे 3 पॉइंट एका रेषेवर असू शकणार नाहीत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. गिवन टू प्रूव्ह points A, B and C cannot be or can't be collinear. Proof. तर हा प्रूफ आपण इनडायरेक्ट पद्धतीने घेणार आहोत. तर यामध्ये आपण काय करायचं आहे, जे आपल्याला विचारलेलं आहे त्याचा कॉन्व्हर्स पार्ट गृहीत धरायचा. आपल्याला विचारलं की हे 3 पॉईंट कोलिनियर असू शकणार नाहीत, हे सिद्ध करायचं आहे. आपण उलट गृहीत धरू. समजा हे एका रेषेवर आहेत असं आपण मानूयात. ॲज्युम दॅट ए बी सी आर कोलिनियर. मग हे जर पॉईंट्स एक कोलिनियर असतील, एका रेषेवर असतील, तर मग मला सांगा, हे बघा, समजा ते पॉईंट असे आहेत ए बी सी. तर मग जर आपण या सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, ह्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आणि या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, तर हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना कसे असतील, पॅरलल असतील. बिकॉज वी नो दॅट 2 or more lines which are perpendicular to the same line are parallel to each other. त्यामुळे हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना कसे असतील, पॅरलल असतील, म्हणजेच ते एकमेकांना कुठंही छेदणार नाहीत. देअरफॉर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड बी सी are parallel to each other. तर या स्टेटमेंटला आपण एक नाव देऊयात. आता हे बघा, ए बी सर्कलची काय आहे, कॉर्ड आहे, बरोबर. कॉर्डची डेफिनेशन काय, सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स ऑन ए सर्कल इज ए कॉर्ड. आणखीन एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, ए परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ कॉर्ड, एनी कॉर्ड पासेस थ्रू द सेंटर. म्हणजे ह्या ए बीचा जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो कुठून जाणार आहे, सेंटरमधून जाणार आहे. लक्षात आलं का. म्हणजे ए बीचा बायसेक्टर हा ओमधून जातो, म्हणजे या सेंटरमधून जाईल. त्याचप्रमाणे बी सी सुद्धा काय आहे, कॉर्डच आहे. सो परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी सी will also passes through point O. म्हणजे ए बीचा बायसेक्टर आणि बी सीचा बायसेक्टर हे दोन्ही ओ मधून जात आहेत. मग याचा अर्थ काय झाला की या दोघांचेही बायसेक्टर एकमेकांना छेदतात. परंतु इथं हे वाक्य काय आहे बघा, की ए बी आणि बी सीचे परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. मग पॅरलल आहेत म्हणजे छेदणार नाहीत, परंतु परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना छेदतात. म्हणजे हे या वाक्याचं काय आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे. So our assumption is wrong. Now AB and BC are the chords. Therefore perpendicular bisectors of chord AB and BC pass through the center
O. But this is a contradiction to the statement one. Therefore, our assumption is wrong, and therefore points A, B, C can't be collinear. Hence the proof. समझला?